नमस्कार मित्रांनो. अलीकडेच विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण अतिशय उत्साहाने साजरा झाला देशभर, जगभर. मात्र या सणाच्या दरम्यानच म्हणजे रविवारी एक अनुचित प्रसंग घडला. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपले लाडके उद्योजक रतनजी टाटा यांचं निधन झालं. काल अतुल परचुरे मराठी सिने क्षेत्रातले दिग्गज अभिनेते, नाट्य क्षेत्रातले आणि चित्रपट क्षेत्रातले उत्तम कलाकार अतुलजी परचुरे यांचं निधन झालं. मात्र आपल्या मराठी मीडियाला सगळ्यात जास्त जर कुणाच्या जाण्याचं दुःख झालेलं होतं तर ते म्हणजे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा जो खून झाला, यांची जी हत्या झाली, तो विषय मात्र आपली मीडिया हाऊसेस जास्त चघळत बसली. मात्र हे होत असताना म्हणजे जेव्हा मराठी मीडियाला बाबा सिद्दीकींच्या जाण्याने जास्त धक्का बसलेला होता, त्या दरम्यानच रविवारी आणि नंतर काही प्रमाणात सोमवारी एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली, ज्याकडे मराठी माध्यमांचं खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं. आणि जर त्या घटनेची दखल घेतलीच तर ती सुद्धा अतिशय चिरफाड करून, चुकीच्या पद्धतीने आणि डायल्यूट करून ती गोष्ट आमच्या पुढे पेश करण्यात आली. ती घटना म्हणजे राम गोपाल मिश्र किंवा गोपाल मिश्र, नेमकं काय त्याचं खरं नाव आहे काही कळायला मार्ग नाही, कारण दोन वेगवेगळ्या सोर्सेस मधून दोन वेगळी नावं कळली आहेत. आपण ठीक आहे धरून चालू, राम गोपाल मिश्र या नावाचा तो व्यक्ती आहे उत्तर प्रदेशातला. उत्तर प्रदेशात बहराईच नावाचं ते एक ठिकाण आहे. त्या बहराईच मध्ये या राम गोपाल मिश्रची हत्या झाली. ती हत्या का झाली, नेमकी कशी झाली, त्यानंतर काय घडलं, हा जो विषय आहे. मूळ घटना काय घडली ते तर सांगीनच, पण या प्रसंगाच्या निमित्ताने लोकसत्ता या दैनिकाला जोक सत्ता किंवा फेक सत्ता का म्हणतात हेही तुम्हाला कळून येईल. म्हणजे मूळ घटना काय घडते ती हा जोक सत्ता कशा पद्धतीने पेश करतो आमच्या पुढे, यातला फरक तुम्हाला लक्षात येईल. दुसरी गोष्ट, जर उत्तर प्रदेशात घडलेली जी काही घटना आहे त्याकडे आपल्या मराठी हिंदू बांधवांचं लक्ष जाऊ नये यासाठी म्हणून जास्तीत जास्त वेळ बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या संदर्भाच्याच बातम्यांचा भडीमार करण्यात आला. उत्तर प्रदेशात नेमकं काय घडतंय आपल्या हिंदू बांधवांच्या वरती हे काही दाखवण्याचे कष्ट आमच्या माध्यमांनी घेतले नाहीत. हा एक भाग. आणि दुसरा भाग की जर उत्तर प्रदेशात घडलेली घटना हा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर नेमकं कशात आहे, तर ते आणखीन एका दुसऱ्या घटनेत आहे. ते म्हणजे रविवारी विजयादशमीच्या निमित्ताने सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी त्यांच्या भाषणामध्ये या प्रश्नाचं उत्तर पण दिलेलं आहे. मात्र एक लक्षात घ्या, ही घटना उत्तर प्रदेशात घडत असताना ती घटना नेमकी घडतीये नाही घडतीये याचा संदर्भ मोहनजी भागवतांना माहिती होता की नव्हता याविषयी मला खात्री नाही. याचं कारण त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख बहराईचच्या घटनेचा केलेला नसून त्यांनी उल्लेख केलेला बांगलादेशातल्या सद्यस्थितीच्याकडे केलेला आहे. त्यामुळे बांगलादेशात घडलेल्या घटनांचा उल्लेख करून त्यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे, काय काय करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे, ते जे सांगितलंय त्यातच खरं तर समस्येचं उत्तर आहे. आणि ते काही फक्त बांगलादेश पुरतच सीमित नाहीये, तर सर्वच ठिकाणी त्याचा उपयोग होणार आहे उपाय म्हणून. ते कसं तेही तुम्हाला सांगेल. थोडक्यात सांगतो सगळं. एक म्हणजे लोकसत्तानी काय सांगितलं, तर लोकसत्ताचं म्हणणं असं की 22 वर्षाचा हा युवक बहराईच मधला राम गोपाल मिश्र, तर रविवारी हिंसाचारात मरण पडलेला हा राम गोपाल मिश्र त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं म्हणे की तो मिरवणुकीमध्ये सहभागी झाला. कुठली मिरवणूक, तर दुर्गा विसर्जनाची मिरवणूक. या मिरवणुकीत तो सहभागी झाला असताना त्याला बंदुकीची गोळी लागली. मिरवणुकीत सहभागी झालेला असताना बंदुकीची गोळी लागली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मग या प्रकरणी पोलिसांनी सलमान नावाच्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून जवळपास 30 जणांना ताब्यात घेतलं आहे.
आणि मग रविवारच्या हिंसाचारानंतर, कारण अशी घटना घडली म्हटल्यानंतर ताबडतोब क्रियेला प्रतिक्रिया सुरू झाली आणि ठिकठिकाणी निदर्शनं झाली आणि मग ताबडतोब मग हातामध्ये लाठाकाठ्या घेऊन, सळ्या घेऊन दोन्ही बाजूचे लोक रस्त्यावर उतरले आणि मग याचा परिणाम हा फक्त रविवार पुरता न होता सोमवारी सुद्धा त्याचा परिणाम जाणवला. आणि आताची बातमी अशी आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी हे या पीडित व्यक्तीच्या घरी जाऊन भेट देऊन येणार आहेत असं कळतंय. कदाचित भेट देऊन आता आलेलेही असू शकतील. लोकसत्ताने किती छान छान लिहिलंय ना, मिरवणुकीत तो मुलगा सहभागी झाला, त्याच्या नातेवाईकांनीच सांगितलं आणि आई वडिलांनीच सांगितलं तो मिरवणुकीत सहभागी झाला, त्याला गोळी लागली, मग त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला उपचारादरम्यान. आणि मग पोलिसांनी सलमान नावाच्या एका व्यक्तीला अटक केली, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि संशयित 30 जणांना ताब्यात घेतलं. सुटसुटीत बातमी वाटते आणि हीच खरी बातमी असू शकेल असं सुद्धा वाटतं. प्रत्यक्षात काय घडलेलं आहे तुम्ही पॉडकास्ट ऐकायला पाहिजेत, कारण हे जे आहेत ना मीडिया हाऊसेस, एक नंबरचे लिब्रांडू हाऊसेस आहेत मीडिया हाऊसेस, पण पॉडकास्ट ऐका. पॉडकास्ट मधून असं कळलेलं आहे, हा जो राम गोपाल मिश्र आहे त्याचा गुन्हा काय म्हणता येईल, खरं तर तो फारसा काही गुन्हा नाहीच. हिंदूंच्याच वास्तूवरती त्या छपरावरती उभं केलेलं एक हिरवं निशाण होतं, हिरवा झेंडा होता. हिंदूंच्या वास्तूवरती तो हिरवा झेंडा कशासाठी, दुर्गा विसर्जनची मिरवणूक चाललेली आहे, हे असं चाललेलं असताना हा झेंडा नको असं वाटून तो त्या छपरावर चढला आणि त्यांनी तो झेंडा तिथून काढला. आता यावरती जर आक्षेप असेल, कुणालाही आक्षेप जर असेल, तर त्यांनी तिथल्या तिथे समज द्यायला हवी होती. हिंदू तरुणांना, प्रत्यक्ष त्या मुलाला तिथल्या तिथे हटकायला हवं होतं, समज द्यायला हवी होती. घटना घडल्यानंतर सामोपचाराने प्रश्न मिटवता आला असता, चर्चेने प्रश्न खरं म्हणजे मिटवता आला असता. ज्यांना कुणाला या घटनेबाबत आपत्ती होती त्यांच्या दृष्टीने त्यांनी चर्चा करायची होती, सांगायचं होतं की आम्हाला अशी अशी आपत्ती आहे, असा असा आक्षेप आहे आमचा, त्या ठिकाणी झेंडा आमचा असायला पाहिजे. मात्र तसं काहीही न करता ही मिरवणूक चाललेली होती, त्यांनी ते घटना होऊ दिली, त्याचं शूटिंग सुद्धा झालं, त्यांनी तो झेंडा काढत असतानाचं शूटिंगही झालं, व्हायरलही झालं. त्यानंतर काही तासांनी मिरवणुकी दरम्यान, म्हणजे मिरवणुका या चालल्या होत्या, फटाक्यांचे आवाज त्या गली मोहल्ल्यात चालू होते, त्या दरम्यान या मुलाला जवळपास 25-30 तरुणांनी पकडलं आणि असं म्हटलं जातंय की एका घरामध्ये त्याला नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले. म्हणजे त्यापैकी एक अत्याचार असा सांगण्यात आला की त्याला जिवंतपणी त्याच्या शरीरावरची जी नखं होती ती उचकटण्यात आली. अनेक अत्याचारांपैकी ही एक शिक्षा सांगण्यात आली. गुन्हा काय, तर झेंडा उतरवला म्हणून. एवढ्यावर हे थांबले नाहीत, तर त्यांनी या मुलाच्या वरती, या 22 वर्षीय तरुणाच्या वरती बंदुकीच्या गोळ्या पॉइंट ब्लँक रेंज वरून झाडल्या. इथं किती म्हणल्यात गोळी, एक गोळी लागली असं जे म्हटलंय ना, एक नाही, असं म्हटलं जातं की 22 गोळ्या त्या मुलाच्या शरीरावरती झाडण्यात आल्या. त्यानंतर या घटनेला, आणि हे सगळं चालू असताना कळलं कसं नाही आजूबाजूच्या लोकांना, कारण दुर्गा विसर्जनाच्या निमित्ताने ज्या मिरवणुका चाललेल्या होत्या त्या मिरवणुकीत फटाक्यांचे आवाज मोठ्या प्रमाणात चालू होते. त्या फटाक्यांच्या आवाजाचा कव्हर सारखा उपयोग करून हे सगळं कृत्य करण्यात आलं असं सांगितलं जात आहे. पॉडकास्ट वरती हे सांगितलं जात आहे. हे मी कुठं ऐकलं, तर अल्ट मीडियावरती ऐकलं. तुम्हाला हवं तर तुम्ही खातरजमा करून घेऊ शकता. आता हा फरक तर तुम्हाला सांगितला, लोकसत्ता आणि लोकसत्तेची बातमी आणि खरी बातमी यातला फरक सांगितला. आता हे जे काही सगळं घडलं त्या पार्श्वभूमीवरती स्वाभाविक आहे, म्हणजे आपण आता तात्पुरता आता लोकसत्ताचा विषय आपण बाजूला ठेवू, होपलेस असा तो वर्तमानपत्र आहे, पण हिंदुत्व निष्ठांच्या दृष्टीने ही अतिशय
खेदजनक अशी बातमी आहे, खेदजनक असं वृत्त आहे की अशा पद्धतीने एक मुलगा मारला जातो आणि त्याचा गुन्हा काय असतो तर फक्त झेंडा खाली उतरवला, हा त्याचा गुन्हा असतो. आणि बर मारताना सुद्धा कसं 30-30 40-40 तरुणांचा जमाव एकत्र जमतो, एका व्यक्तीला घेरलं जातं, त्याच्यावर आनंदित अत्याचार केले जातात आणि मारलं जातं, नामर्दासारखं भेकडासारखं मारलं जातं. हे जे काही आहे ना भयंकर आहे, भयंकर. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ हे निराश होतात, दुखावले जातात. आणि हे सगळं घडत असताना सिस्टीम फारशी मदत देतेच असं नाही. आता उत्तर प्रदेशामध्ये जरा अशा आहे कारण तिथे योगी आदित्यनाथजी यांचं सरकार आहे, पण इतर कित्येक ठिकाणी या सगळ्या घटना व्हाईट वॉश केल्या जातात, दाबल्या जातात. तिथे हिंदुत्वनिष्ठांना सहकार्य मिळतच असं नाही. कायद्याचं सहकार्य, प्रशासकीय सहकार्य, इतर अनेक प्रकारचं सहकार्य लागतं. ते सहकार्य ग्राउंडवरती उतरून हिंदुत्वनिष्ठांना मिळतच असं नाही. आता हा मी व्हिडिओ करतोय, पण माझ्या जीविताच्यासाठी, आमच्या कुटुंबियांच्या रक्षणाच्यासाठी म्हणून काही व्यवस्था आहे का? आता मला वाटतंय का अशी काही आहे व्यवस्था वेगळी खास? पण तरीही मी धाडस करतोय. असो, पण शक्यतो इतर अनेकांच्या बाबतीमध्ये असं नसतं. जे बोलतात ते वेडं धाडस करत नसतात. पूर्ण त्यांच्या मागे एक सिस्टीम असते, सिस्टीमचा पाठिंबा असतो, पाठबळ असतं. असो, तर ही समस्या आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडामोडी घडत आहेत, ही समस्या आहे. ह्याच्यावरती उत्तर काय? तर उत्तर किंवा याच्यावरचा मार्गदर्शन, योग्य पद्धतीचं मार्गदर्शन जर कुणी केलेलं असेल तर ते पूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत यांनीच केलेलं आहे. दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी नागपुरामध्ये रेशीमबाग या ठिकाणी जे भाषण केलं, दरवर्षीप्रमाणे जे त्यांचं भाषण असतं, यंदाच्या भाषणात मात्र त्यांनी बांगलादेशात हिंदूंच्या विरुद्ध झालेला जो हिंसाचार आहे त्या संदर्भात जो उपाय म्हणून सांगितलेला आहे तो खरोखर आचरणात आणायला पाहिजे. फक्त बांगलादेशातल्या हिंदूंनी नाही तर भारतातल्या हिंदूंनी सुद्धा यातून आदर्श घ्यायला पाहिजे. जे मार्गदर्शन भागवतजींनी केलेलं आहे, त्यांनी काय म्हटलंय लक्ष देऊन ऐका. बांगलादेशातील हिंसाचारापासून देशातील, भारतातील हिंदूंनी धडा घेत अन्यायाविरोधात एकत्रितपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी केले. रेशीमबाग येथे शनिवारी झालेल्या विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवात ते बोलत होते. इस्रोचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन हे यावेळी प्रमुख अतिथी होते. डॉक्टर भागवत म्हणाले, बांगलादेशातील हिंदू समाजावर झालेले हल्ले हा गंभीर प्रकार होता. जोपर्यंत तेथील अत्याचारी कट्टरपंथीय लोक सक्रिय आहेत तोपर्यंत हिंदूंसोबत अल्पसंख्याक समाजावर, बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजावर का, भारतातील नाही, या समाजावर सातत्याने धोक्याची तलवार लटकत राहणार आहे. भारत सरकारने तेथील हिंदूंच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घ्यायला हवा. भारतात देखील अवैध घुसखोरी सुरू असून त्यामुळे लोकसंख्येचे असंतुलन निर्माण होत असून ही गंभीर बाब आहे. दुर्बल राहणे हा अपराधच आहे जणू काही. त्यामुळे हिंदू समाजाने संघटित होत सशक्त होणे ही काळाची गरज आहे. अशा आता हे शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. अशा हिंसाचाराच्या घटनांमध्ये जोपर्यंत मदत येत नाही, मदत म्हणजे पोलिसांची मदत येत नाही, तोपर्यंत लोकांना स्वतःच आजूबाजूच्या समाजाचे रक्षण करावे लागते आणि लागेल असे डॉक्टर भागवत म्हणाले. आणि हे वाक्य त्यांनी केवळ एवढंच नाहीये म्हटलेलं, त्यांनी आणखीही म्हटलेलं आहे, दसऱ्याला आपण जे शस्त्रपूजन करतो ते काय फक्त पूजा करण्यासाठी, हळदी कुंकू वाहण्यासाठी, झेंडूची किंवा शेवंतीची फुलं वाहण्यासाठी, एवढ्यासाठीच फक्त त्या शस्त्रांचं पूजन आपण करत नाही. आपल्या देवी देवतांच्या हातात शस्त्र आहे, ते केवळ हातात शस्त्र धारण करण्यासाठी, मिरवण्यासाठी नाही. तर त्या दिवशी मिरवणूक चाललेली असताना जर त्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदूंच्या हातात जर शस्त्र असलं असतं तर त्या गोपाल मिश्राचा जीव गेला असता का? इतका हिंसाचार मोठ्या प्रमाणात जो त्याच्यावरती झाला, जो अत्याचार झाला, तो झाला असता का? हकनाक तो मुलगा बळी पडला की नाही? एका तसं म्हटलं तर अतिशय पडतूस गोष्टीसाठी, काय फार मोठा गंभीर अपराध त्यांनी केलेला नव्हता, तरीही मात्र त्याचा जीव गेला.
तो गेला नसता, पुढचा काही घटनाक्रम घडलाच नसता. हातात शस्त्र आहे बघितल्यानंतर कुठल्या समाजाचं धाडस झालं असतं या हिंदूंच्या नादी लागण्याचं. आणि म्हणून बांगलादेशच्या संदर्भातून जरी मोहनजी भागवत यांनी सांगितलेलं असलं तरी सुद्धा हिंदूंच्या मदतीसाठी जोपर्यंत प्रशासन धावून येत नाही, घटना घडल्यानंतर प्रशासन केव्हा तरी जागा होऊन धावून येणार सुरक्षेसाठी, तोपर्यंत काय करायचं, ती जी मधली वेळ असते ती फार क्रुशल असते. आणि म्हणूनच येन केन प्रकारेण हिंदू समाजाने स्वतःचं संरक्षण करायला समर्थ असायला पाहिजे. आणि आपण तसे समर्थ आहोत, फक्त आपण तसं इच्छा केली पाहिजे, तशी पराकाष्ठा केली पाहिजे, तसे प्रयत्न केले पाहिजेत. हेच डॉक्टर मोहनजी भागवत यांनी सुचवलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कृती होणं अपेक्षित आहे. आणि ही कृती कोण करणार आहे? कुठलीही संघटना करणार नाही, कुठलाही पक्ष करणार नाही, कुठलंही सरकार करणार नाही. हिंदू समाजाने स्वयंस्फूर्तीने हे केलं पाहिजे. कोणाला काय म्हणायचंय म्हणू द्या. ज्या शस्त्रांचा परवाना मिळवणं आवश्यक असतं त्या शस्त्रांचे परवाने मिळवा. सरकारी परवाने असतात, बंदुकींच्यासाठी, रिव्हॉल्व्हरच्यासाठी परवाने असतात. तसे परवाने, रितसर परवाने घेऊन तुम्ही शस्त्र विकत घेऊ शकता. ही एक गोष्ट. आणि ज्या शस्त्रांच्यासाठी परवाना लागत नाही आणि जी ड्युअल पर्पज वाटू शकतात, म्हणजे वरपांगी ती शस्त्र असतातच असं नाही, अशा कित्येक वस्तू असतात. आता क्रिएटिव्हिटी तुम्ही लढवा, मी फार जास्त सांगणार नाही कारण ते चुकीचं होईल. त्यामुळे सांगायचा हेतू इतकाच की शहाणे व्हा, चतुर व्हा, शस्त्र आणि शास्त्र दोन्हीचा संगम करा, बुद्धी आणि शक्ती यांची जोड होऊ द्या. काहीही करून स्वतःचा जीव वाचवा, स्वसंरक्षण नीट करा, तुमच्या घरच्यांचं, तुमच्या कुटुंबियांचं संरक्षण करा, तुमच्या आप्तेष्टांचं, तुमच्या शेजार पाजाऱ्यांचं संरक्षण करा, तुमच्या समाजातल्या लोकांच्या संरक्षणाच्या साठी रस्त्यावर सुद्धा उतरायची तयारी ठेवा. बस मी एवढंच सांगतोय. आणि यात कोणाचंही काही वाईट करा असं मी काहीच सुचवत नाही. मी फक्त इतकंच सांगतोय की स्वसंरक्षण करा आणि स्वतःच्या समाजाचं संरक्षण करायला सिद्ध व्हा, इतकंच सांगतोय बस. तर यासाठी, आणि हे मी सांगण्याच्या पेक्षा सुद्धा हे सांगतायत कोण? पूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत. असो मित्रांनो, हा संदेश जर तुम्हाला योग्य वाटला असेल, आवडला असेल, पटला असेल तर कृपया लाईक करा, फॉरवर्ड करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.